जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील धुपेश्वर येथील पूर्णा नदीच्या किनाऱ्यावर 26 सप्टेंबरला आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांच्या नेतृत्वात शेतकरी कामगार विरोधी विधेयकाचा निषेध करण्यासाठी अंगावर चिखल फासून अर्धनग्न आंदोलन करण्यात आले। आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे नेहमीच सामाजिक प्रश्न हाताळतात। त्यांचे अनोखे आंदोलन चर्चेचा विषय ठरते। कृषी विधेयकाच्या विरोधात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी संपूर्ण शरीराला चिखल लावून व अर्धनग्न होऊन अदानी अंबानीच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करीत शेतकरी आणि कामगारांच्या जीवावर बेतणाऱ्या सर्व अटी मंजूर झालेल्या विधेयकातून वगळण्यात याव्या, शेतकरी व कामगार विधेयकात दुरुस्ती करण्यात यावी यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात धुपेश्वर येथील पूर्णा नदीच्या किनाऱ्यावर आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले। केंद्र सरकारने कामगार विरोधी शेतकरी विधेयक पारित केलेलं आहे। सदर विधेयकाचा निषेध करण्यासाठी आझाद हिंद संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलन उभारण्यात आलेलं आहे। त्याच आंदोलनाचा एक भाग म्हणून आम्ही शरीराला चिखल लावून आणि अर्धनग्न अवस्थेत हे आंदोलन करीत असून केंद्र सरकारच्या निषेधार्थ हे आंदोलन आहे। केंद्र सरकारने त्वरित कामगारांच्या शेतकऱ्यांच्या विरोधातील सर्व नियम अटी विधेयकातून वगळण्यात याव्या आणि विधेयकात दुरुस्ती करण्यात यावी यासाठी आम्ही हे आंदोलन करीत आहोत। केंद्र सरकारने त्वरित कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करीत या विधेयकात दुरुस्ती करावी, अन्यथा देशातील कामगार शेतकऱ्यांच्या रोषाला या सरकारला बळी पडावं लागेल आणि त्यामध्ये केंद्र सरकार होरपळून जाईल। हा निर्वाणीचा इशारा, चेतावणी आम्ही आझाद हिंद संघटनेच्या माध्यमातून या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारला देत आहोत। जय हिंद, जय शिवराय। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।